सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. नमस्कार मित्रांनो, आज आहे दिवाळीचा सुट्टीचा दिवस म्हणजे सोमवार आणि आज आपण चाललो आहे एका अनप्लॅन्ड ट्रिपवरती. म्हणजे जी अशी ट्रिप जी नियोजित बिलकुल नव्हती. टू व्हीलरवरती आपण चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळी. म्हणजे असं तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आज आपण चाललो आहे शिवनेरी गडावरती. शिवनेरी किल्ला हा पुण्यापासून अतिशय जवळ आहे आणि दिवाळीचे सुट्ट्यांचे दिवस असल्यामुळं चाकणचे दोन्ही पूल हे एकदम निवांत होते, गर्दीपासून मुक्त होते. तर अशाच या ट्रॅफिक मुक्त रस्त्यांवर न जाताना फार आनंद वाटला. अनप्लॅन ट्रिप यासाठीच की दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये काय करावं आणि सुट्ट्यांमध्ये एक अनप्लॅन ट्रिप मी आणि माझ्या सौने ही प्लॅन केली आणि टू व्हीलरवरती ती आम्ही पूर्ण करत असताना अतिशय छान असं वातावरण आणि खेडचा हा अंडरग्राऊंड पूल कधी आला आम्हाला कळलंच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या किल्ल्याला मी प्रथमच भेट देतो आहे. म्हणजेच पूर्वी गेलो होतो, पण कोरोनाच्या काही कोरोनाच्या काळात तिथं संचारबंदी होती. म्हणजेच प्रवेश बंद असल्याकारणानं आम्हाला वरती जाता आलं नाही. पायथ्यावरूनच परत माघारी यावं लागलं. तर यावेळेस निश्चय केला आणि सुट्टीचा उपयोग कसा करावा म्हणून मी आणि माझी सौ आम्ही दोघंही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी म्हणजेच शिवनेरी गडावरती आम्ही निघालो होतो. सकाळचीच वेळ होती, त्यामुळे फारसं असं काही ऊन नव्हतं, आल्हाददायक हवा आणि दिवाळी म्हटलं की थंडीची चाहूल लागणारे दिवस. आल्हाददायक वातावरणामधून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जन्मस्थळी आम्ही निघालो होतो. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जन्मस्थळाला जर का आपण भेट द्यायचं म्हटलं तर पुणे नाशिक हायवेवरून नारायणगाववरूनही आपल्याला जाता येतं. तसंच खेडमार्गेही सुद्धा आपल्याला भीमाशंकर रोडने सुद्धा आपल्याला जाता येतं. शिवनेरी किल्ल्यावरती जर जायचं म्हटलं तर चढाई एकदम सोपी आहे, अतिशय सोपा ट्रेक आहे. लहान मुलं विथ फॅमिली आपण नक्की तिथं जाऊ शकतो. पुणे जिल्ह्यातल्या या जुन्नर तालुक्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिवनेरी किल्ल्याच्या जन्मभूमीमुळं शिवजन्मभूमीसुद्धा असे संबोधले जाते. या किल्ल्यावरच्या शिवाई देवीचं मंदिर आहे या किल्ल्यावरती. तर याच किल्ल्याच्या शिवाई देवीच्या मंदिरामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शिवाई देवीवरनं ठेवण्यात आलं. या किल्ल्यापासून जवळच नाणेघाटची मोठी बाजारपेठ आहे, म्हणजे त्यावेळेस होती, आणि त्या बाजारपेठेवरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची बांधणी यादव काळामध्ये केली गेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरी हा किल्ला जन्मस्थळ म्हणून ओळखला जातोच, पण या किल्ल्याचा जो आकार आहे तो शिवलिंगासारखा आकार आहे. जुन्नर तालुक्यातल्या या अशा सुंदर अशा किल्ल्याला जर आपण पाहायला गेलो तर पायथ्यापासून पार्किंगपर्यंत गाडी बऱ्यापैकी जाते. तिथून पुढं चालणं केल्यानंतर आपण साधारण एक दीड तासामध्ये आपण किल्ल्याच्या टॉपला आपण पोहोचतो. किल्ल्यावरती वेगवेगळे दरवाजे आहेत, जे दरवाजे क्रॉस करत आपल्याला तिथे जावं लागतं. महादरवाजा आहे, गणेश दरवाजा आहे, पीर दरवाजा आहे, मुख्य दरवाजा आहे. त्यानंतर शिवाई मंदिराचं तिथं गुहेमध्ये ती देवीचं जी प्रतिष्ठापना केलेली आहे ती तिथं आहे, प्लस बाह्य भाग थोडासा बांधलेला आहे. तसंच त्यानंतर मेणा दरवाजा आहे, छुपा कक्ष आहे, तिथं धान्य कोठार आहे. या किल्ल्याला जाण्याकरता आम्ही नारायणगाव मार्गे जुन्नर असा रोड निवडला. नारायणगाव ते जुन्नर हा अतिशय सुंदर रोड आहे. पुणे ते नाशिक हायवे जो आहे नारायणगावपर्यंत तोही अतिशय सुंदर आहे. काही अंतर आपण ज्यावेळेस नारायणगाववरनं पुढे जातो त्यावेळेस
एक छोटीशी कमान लागते जिथं आपल्याला स्वागत केलं जातं की शिवजन्मभूमी येथे आपले सहर्ष स्वागत आहे असा फलक तिथे दिसतो. शिवनेरी किल्ल्याकडे जाताना जसं आपण शिवनेरी किल्ल्याच्या जवळ जायला लागतो तसं आपल्याला जुन्नर तालुक्यातली ही सुंदर अशी कमान आपल्याला पाहायला मिळते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा सुद्धा आपल्याला तेथे पाहायला मिळतो. जुन्नर तालुक्यातल्या या शिवनेरी किल्ल्याकडे जेव्हा आपण जात असतो जसं तुम्हाला म्हटलं की रोड अतिशय सुंदर आहे. किल्ल्याच्या मध्यभागापर्यंत आपल्याला 2 व्हीलर 4 व्हीलर घेऊन जाता येतं. जिथून आपण ट्रेक चालू करणारे किंवा किल्ला आपण चढाई चालू करणारे तिथं वेगवेगळे दुकानं आहेत. किल्ल्याच्या सर्व परिसरामध्ये जर आपण पाहिलं अतिशय सुंदर अशी घनदाट झाडी आहेत. तिथं प्रत्येक वृक्षाला नाव दिलं आहे, नाव देऊन आयडेंटिफाय केलेलं आहे की कोणत्या जातीचा तो वृक्ष आहे, त्याचं नाव काय, त्याचं बायोलॉजिकल नेम काय, हे सगळं त्याच्यावरती मेन्शन केलेलं आहे. किल्ला चढण्यासाठी अतिशय सोपा आहे. प्रत्येक ठिकाणी छान अशा सुबक अशा पायऱ्या आहेत आणि किल्ल्यावरती नकाशासुद्धा आहे जसं आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतंय. जसं तुम्ही समोर पाहताय आपण शिवनेरी किल्ल्याचा जो पहिला दरवाजा आहे ज्याला महादरवाजा असं म्हटलं जातं तर तो महादरवाजा तुम्हाला समोर दिसतोय. आम्ही ट्रेक बऱ्यापैकी ऊन असताना चालू केला. तुम्हाला जर शक्य असेल शक्य तितक्या लवकर घरातून बाहेर पडून तुम्ही ट्रेक चालू करू शकता जेणेकरून कमीत कमी ऊन तुम्हाला लागेल. जसं की मी म्हटलं की पहिला जो आपल्याला दरवाजा लागतो त्या दरवाजाचं नाव आहे महादरवाजा. या दरवाजालाच लागून तटबंदी आहे. दरवाज्यावरती सुबक असं काम केलेलं आहे. दोन्ही बाजूंना रक्षकांना बसण्यासाठी जागा आहे आणि दिवाबत्ती करण्यासाठी सुद्धा दगडामध्ये कोरीव काम करून रखानेसुद्धा त्यामध्ये तयार केलेले आहेत. जसं की तुम्हाला म्हटलं की किल्ल्याच्या दरवाजावरती जाण्यासाठी सुद्धा पायऱ्या आहेत आणि तशाच वरती तटबंदीसुद्धा दिसते आपल्याला. तसंच हा जो झेंडा दिसतोय तो शिवाई मंदिराचा झेंडा आहे जो खालूनच आपल्याला निदर्शनास येतो. किल्ल्याची बांधणी अतिशय सुबक आहे आणि महादरवाजा आपण जेव्हा क्रॉस करून पुढे जातो तेव्हा करंजा नावाचं वृक्षसुद्धा तिथे आहेत बऱ्यापैकी ज्यांना नाव देऊन आयडेंटिफाय केलेलं आहे. तिथून पुढे आपण गणेश दरवाजासाठी जातो. जसं की मी नेहमी सांगतो की ट्रेक करताना काळजी घ्यावी लागते भरपूर. जसं की तुम्ही पायात शूज कोणते घातलेत, पाणी भरपूर पिलात का, ट्रेक चालू करतो त्यावेळेस ऊन कसं आहे, वेदर्स कसे आहे. किल्ल्यावरून तुम्ही पाहताय जसं की सुंदर दृश्य असं दिसतंय आपल्याला. आणि किल्ल्याचं जे बांधकाम जसं मी मगाशी म्हटलं आणि आजूबाजूची जी झाडी आहेत प्रत्येक झाडाला प्रॉपर नाव दिलं आहे. त्याला आयडेंटिफाय करून ते कोणत्या प्रकारचं झाड आहे ते सुद्धा त्याच्यावर मेन्शन केलेलं आहे. दुसरा जो समोर दरवाजा दिसतोय तो आहे गणेश दरवाजा. यालाच परवानगीचा दरवाजा असं म्हटलं जातं. म्हणजेच याच दरवाजामधून जर का कोणाला पुढे सोडायचं असेल तर परवानगी इथून असल्याशिवाय पुढे जाता येत नव्हतं. या किल्ल्यावरती 2 हत्ती कमानीवरती दिसतात आहे म्हणजेच आणि गंडभेरूड म्हणजे 2 डोकी असलेलं गरुड तिथं दिसतंय. याचं शिल्प असं छान असं शिल्प या दरवाज्यावरती दिसतंय.
किल्ल्याची बांधणी अतिशय सुबक आहे, त्यामुळं प्रत्येक दरवाजाला पासून वरती जाण्यासाठी तटबंदी आहे, पायऱ्या आहेत. तिथून टेहळणी करण्यासाठी सुद्धा अतिशय सुंदर अशी व्यवस्था तिथे केलेली आहे. आणि किल्ल्याचं वैशिष्ट्य जर तुम्ही पाहिलं तर किल्ला फार स्वच्छ आहे. म्हणजे फॉरेनच्या एखाद्या आपण किल्ला व्हिजिट करतोय असं मला त्यावेळेस वाटलं. पुढचा दरवाजा जो आहे तो पीर दरवाजा आहे. पीर दरवाजाच्या नक्षीकाम केलेलं आहे दरवाजावरती. जसं की तुम्हाला मागाशी मी सांगत होतो की जेव्हा कधी आपण ट्रेक करत असतो, ट्रेक करताना काळजी घ्यायची असते वेदर कंडिशन्स कशा आहेत. जनरली पावसाळ्यामध्ये ट्रेक टाळावेत, जेणेकरून दरड कोसळण्यासारखे जे प्रकार घडतात ते आपल्याला अवॉइड करता येतील. पीर दरवाजा ज्याला आपण म्हणू शकतो की हा एक मुख्य दरवाजा म्हणू शकतो. आणि किल्ला मुख्य दरवाजा आपण क्रॉस केल्यानंतर जसं की तुम्ही पाहताय की तो आपल्याला दिसत नाही आहे. म्हणजे जेव्हा कोणीही शत्रू किंवा अनोळखी माणूस गडावरती येईल तेव्हा एंट्री पॉईंट हा बिलकुल दिसत नाही आहे, तो संपूर्णपणे झाकून गेलेला आहे. त्यामुळे लांबून जरी कोणी किल्ला पाहिला तरी त्याला कन्फ्यूज व्हावं किंवा त्याला सहजासहजी किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा दिसता कामा नये. जसं की तुम्ही पाहता की आपण मुख्य दरवाजा क्रॉस करून जेव्हा पुढे जातो तेव्हा शिवाई देवीचं मंदिर आपल्याला तिथे दिसतं. शिवाई देवीचं मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की त्या मूर्ती ही गर्भगृह जो आहे तो गुहेमध्ये आहे आणि बाहेर दगडामध्ये केलेलं बांधकाम आपल्याला समोर दिसतंय. तिथं मोबाईल आतमध्ये अलाउड नव्हता, फोटोज काढायला सुद्धा अलाउड नव्हतं तिथं. बाहेरच्या परिसराचं तुम्हाला मी व्हिडिओद्वारे माहिती दाखवतोय. शिवाई देवीवरूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ठेवलं गेलं होतं. आई जिजाऊ साहेबांनी तसा नवस बोलला होता. आणि जसं आपण शिवाई मंदिर ओलांडून आपण पुढे जातो तर पुढे आपल्याला दिसतो मेणा दरवाजा. मेणा दरवाजाकडे जेव्हा आपण जातो तर बारकाईने जर आपण पाहिलं तर तिथं एक छुपा कक्ष आहे, जेणेकरून किल्ल्याच्या संरक्षणासाठी त्याचा वापर केला जात असावा. आम्ही स्कॉर्पियन हायकर्स या ट्रेकिंग ग्रुपच्या माध्यमातून बरेचसे किल्ले आम्ही केले, पण शिवनेरी किल्ल्यासारखा अतिशय सुंदर असा किल्ला आम्ही आत्तापर्यंत पाहिला नाही. रस्त्यांची जी दगडाची बांधणी असेल, किल्ला व्यवस्थित मेंटेन केला गेला आहे. जसं की तुम्ही पाहताय की आतमध्ये एक छुपी खोली आहे, छुपा कक्ष आहे, जो किल्ल्याच्या संरक्षणासाठी वापरला गेला असावा त्या काळी. जसं की तुम्हाला मी मगाशी म्हटलं की आत्तापर्यंत पाहिलेला सर्वात सुंदर असा किल्ला आहे. समोर दिसतंय ते आहे धान्य कोठार. म्हणजे गडावरती राहणाऱ्या लोकांसाठी जे काही अन्नधान्य जे साठवलं जायचं ते या धान्य कोठारामध्ये साठवलं जात होतं. आतमध्ये गेल्यानंतर अतिशय थंड असं वातावरण तिथं जाणवतं. बाहेर इतकं ऊन होतं, पण तरीही या कडाक्याच्या उन्हामध्ये या दगडी बांधकामामध्ये इतकं सुंदर असं सावली आम्हाला तिथं पाहायला मिळाली. धान्य कोठार क्रॉस करून पुढे आम्ही ज्यावेळेस गेलो, थोडं अंतर आपल्याला चालावं लागतं आणि हे अंतर चालत असताना आजूबाजूला बाग आहे, बगीचा आहे. हा रस्ता थोडासा कच्चा आहे. इथं वेगवेगळ्या झाडांची माहितीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते, वेगवेगळ्या प्राण्यांची माहिती तिथे दिसते.
म्हणजेच या रोडने जेव्हा आपण पुढे जातो तर तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची बालमूर्ती आणि आई जिजाऊ साहेबांची मूर्ती तिथं आपल्याला एक पाहायला मिळते. तसंच मशीद आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ तिथं आहे, जिथं एक झोपाळा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची छोटीशी मूर्ती आहे तिथं. पाण्याचे टाकेसुद्धा आपल्याला गडावरती दिसतात, जे आता लोखंडी जाळीने कव्हर केलेत. जसं की तुम्हाला मी मगाशी म्हटलं की 2 कक्ष आहेत, एक मशीद आहे आणि समोर दिसतंय ते छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ. जन्मस्थळाच्या अलीकडं बरेचसे राजवाडे होते, ज्या राजवाड्यांचे आता अवशेष शिल्लक आहेत. पडझड तिथे झालेली आहे, भिंती वगैरे ह्या सगळ्या पडलेल्या आहेत. जसं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळापाशी जातो तर जसं मगाशी म्हटलं ती ही छोटीशी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसते आणि शेजारीच हा पाळणा दिसतो. इथं कुणालाही प्रवेश दिला जात नाही. हा कक्ष आहे, हा बंद आहे. त्याच कक्षाच्या वरती जेव्हा आपण जातो तिथं बसण्यासाठी, आरामासाठी छोटीशी खोली तिथे दिसते, जिथून आपण पूर्ण जुन्नर शहर छानपणे आपण पाहू शकतो. दिवसभरचा थकवा, आम्ही शिवनेरी किल्ला पाहून आलेला थकवा सर्व शीण उतरून थोडा आराम करून आम्ही परतीचा प्रवास चालू केला. अतिशय सुंदर किल्ला. एक मनात समाधान होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ आत्तापर्यंत कधीच पाहता आलं नाही, पाहण्याचा योगही कधी आला नाही. पण आवर्जून या सुट्ट्यांमध्ये आम्ही हे जन्मस्थळ पाहायचा योग आम्हाला आला. अतिशय सुंदर झाला आमचा दिवस. एक मनात समाधान होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ पाहिलं आणि तेही 2 व्हीलरवरती राईड केलं. ट्रेक कंप्लीट करून झाल्यानंतर आम्ही बामफाटा येथे भेळीचा आस्वाद घेतला. अतिशय सुंदर असा हा रम्य दिवस आमचा इतिहासाच्या एका पानावरती आम्ही घालवला आहे, याचा आनंद होता. इतिहासाचं असं महत्त्वपूर्ण पान जे स्वराज्य निर्मितीची सुरुवात म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. माझा व्लॉग कसा वाटला हा नक्की कमेंट करून कळवा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.